आज आम्ही सोडत आहे छत्रपती संभाजीनगर. हो, तुम्ही बरोबर ऐकत आहात. आज आम्ही छत्रपती संभाजीनगर सोडून चाललो आहोत बीडला. तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या व्लॉग्समध्ये, डेली व्लॉग्समध्ये. आपण आलो आहोत चिडुका बस स्टँडला. किती कुटाने करती ग? काऊन ग? हा? दोन बस गेल्या वेडे आपल्या. काहीच आपल्याला बस भेटत नाही आहे. बस हे पण आपल्याला भेटत नाही. अरे चलो रे, अरे विंडो बंद है त्याचे. नाही म्हणता म्हणता बस आलेली आहे आणि बसमध्ये जाण्याची गर्दी होती. बापरे, आणि माझं डोकं दोन्हीही फिरलं होतं आणि शेवटी आपल्याला जागासुद्धा भेटली. आणि तुम्हाला माहिती आहे का, बसमध्ये आल्याला मला काय दिसलं, म्हणजे काय दिसलं आहे तर तुम्हीच बघा. म्हणजे बसच्या स्टार्टिंगलाच किंवा प्रवासाच्या स्टार्टिंगलाच का दिसावं मला कळत नाही. आणि माझी फ्रेंड माहिती आहे का, मला सोडून बाकी सगळ्या बसमध्ये फिरत होती. तिला ना एकदम समोर बसवलं होतं सरांनी, म्हणजे तिला थोडासा त्रास होतो प्रवासाचा, त्यामुळे ती समोर बसली होती. हे बघा, मला हे दिसलेलं आहे, हे 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 जे दिसतंय ना, चिप्स, पॉपकॉर्न, पोंगे, माहीत असेल ना तुम्हाला, माहीतच असेल प्रवास करायचा असेल तर, ओके नाही. तर मला हे दिसलं. शेवटी मनावरती ताबा करून मी म्हटलं नको, इतक्या लवकर पैसे खर्च करायला नको, अजून खूप प्रवास बाकी, आता कुठे प्रवास सुरू होतो. तर आपला प्रवास सुरू झाला होता आणि आपण आता जात आहोत बीडला. तर नेमका तुम्हाला प्रश्न पडला असेल की आम्ही ह्या बीडला कशासाठी जात आहोत, तर हे आत्ता सांगून देते की आपल्या नाटकाचा प्रयोग आहे बीडमध्ये, तर आम्ही त्याच्यासाठी जात होतो. आणि माहिती आहे का, मी काय मी मलाच कळत होतो मी काय एवढे एक्सायटेड होते बीडला जाण्यासाठी. म्हणजे सगळ्यात जास्त आनंदी ना मीच होती की अरे आपण बाहेर फिरायला चाललो आहे. म्हणजे फिरणं तर काहीच झालं नाही, पण हां, हे सगळं बघून किंवा एवढी सगळी तयारी बघून, एवढे सगळेजण सोबत जातं हे बघून मला ना एक वेगळीच एक्साइटमेंट होती की आपण बीडला जातो आहे, बीडला जातो आहे. म्हणजे आता काय सांगणार तुम्हाला की बीडचा काय नाद लागला होता मला, पण जातो ह्या गोष्टीचा आनंद होता बरं. तर असंच फुलं, झाडं, पक्षी, पाणी, डोंगर, घरं बिरं सगळं बघत 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 आम्ही बीडला जात होतो. त्यामध्ये आम्ही थोडीशी झोपसुद्धा घेतली. म्हटलं आता डोळ्यांनी एवढं सगळं काम केलं आहे की आता डोळे माझ्यानं आता खूप थकले असेल. म्हणजे आम्ही रस्त्याने खूप सारे डोंगर वगैरे बघितले होते. निसर्ग, बापरे काय सांगू, एवढा भारी निसर्ग होता. म्हणजे हा व्ह्यू बघत बघत मी झोपायचे, पुन्हा उठायचे, काही चांगलं दिसलं मी पुन्हा उठायचे. बघत तुम्ही म्हणत असेल की झोपल्यानंतर कसं काय दिसतं, तर तसं मी होते. माझ्या मागे माझी फ्रेंड बसली होती, तर ती बघत होती. का बरं काय माहीत, मला कोणतं पण काम करण्याच्या अगोदर ना खूप झोपच येत असतं. म्हणजे मला कुठं बाहेर जायचं त्या अगोदर मी झोपणार, मला अभ्यास करायचा आहे अगोदर मी झोपणार. शेवटी माझी झोप पूर्ण झाली आणि आमचा प्रवासही पूर्ण झाला. या बसमधून निघायलाच आम्हाला एवढा वेळ लागला म्हणजे. आणि तुम्हाला माहिती आहे खाली एवढी सगळी पब्लिक उभं होती की आम्ही कसं कोणत्या सेलिब्रिटी कोणत्या दुनियातून येतो की आम्हाला एवढे सगळेजण बघायला आले होते. बघा एवढी पब्लिक तुम्ही बघितलेली आहे का कोणासाठी, ती आमच्यासाठी उभा होती बीडमध्ये. अरे किती आवाज रे. आपण आलो आहोत बीडमध्ये, रिक्षा पण भेटली. मी सुद्धा
रिक्षाचा प्रवास झाल्यानंतर आपण पोहोचलो होतो जिथं आपलं कॉम्पिटिशन आहे त्या कॉलेजमध्ये. म्हणजे आता लवकरच आपल्या नाटकाला आणि आपल्या तयारीला सुरुवात होणार होती. बाकी सगळे मागच होते. म्हणजे आम्ही ना 2 रिक्षा होत्या, तर आम्ही पहिल्या रिक्षात आलो होतो, त्यामुळे आम्ही खूप लवकर पोहोचलो होतो. आता आम्ही जात होतो, म्हणजे कुठे चाललं आहे बाबा, आता कुठं कॉम्पिटिशन चाललं आहे, आम्ही बघण्यासाठी जात होतो. आणि ते बघून झाल्यानंतर आता एवढी भूक पण लागली होती ना मला, काय माहिती यार, मला झोप आणि भूक म्हणजे खूपच नाद या गोष्टींचा. सेकंड फ्लोअरला बोलले सर इकडून. मी दिसायला का बरोबर? तर गाईस मी तुम्हाला आम्ही इकडं आलेलो आहे वॉशरूम शोधून. आम्हाला भेटतच नाही. एवढं मोठं कॉलेज आहे, कुठं वॉशरूम एका बिल्डिंगमध्ये नाही, दुसऱ्या बिल्डिंगमध्ये अवघड नाही वाटत तिकडे. अरे त्या बिल्डिंगचं वेगळं सेपरेट असायला. मग तिला बोलले आपण वरती जाऊन बघू. कोणाला? तुला चल वर बोलले ना, तर तू म्हणजे आता मी बसलो आल्याला कंटाळा. तू लय हुशार आहे ना, आम्ही गदे. आता नाही तसं नाही, एकटे एकटे कुठे कुठे फिरणार बरं मी. जाऊ द्या आता एवढं सगळं. भाषा ऐकली तू ओळखणार नाही आपलं. आता मस्त प्रकारे पोटपूजा झाल्यानंतर, जेवण मस्तपैकी झाल्यानंतर आता आमच्या अंगात खूप आली होती ताकद. म्हणजे आता आम्हाला वाटतं आम्ही कायच करून कायच नाही, पण तरीसुद्धा सगळेजण खूप शांत बसले होते. आणि नंतर आपण शांत बसेल असं काही होणारच नाही. तर आता पुढे बघा. तर मित्रांनो, तुम्हाला चांगलं गाणं ऐकायचं आहे का? नाही हो म्हणायचं ना रे, आता शिकवलं ना तुम्हाला. म्हणा, तुम्ही म्हणणार आहे का? कशी करताय माझी बेइज्जती करता सगळ्यांचा. इकडून सगळे म्हणा ना रे, आता निंजा हातोडी. आता नाही म्हणणार. मैं हाँ एक नई बहार दूं, दुनिया ही बदल दूं, मैं तो प्यारा सा चमत्कार हूँ. मैं किसी का सपना हूँ जो आज बन चुका हूँ सब. अब ये मेरा सपना है कि सबके सपने सच में करूं. आसमां को छू लूं, तितली बन उड़ूं या हेलीकॉप्टर. मैं हूँ एक उड़ता रोबो, डोरेमॉन. उडला आता पासून आपण नुसतं फिरत आहोत. ही रूम बघ, ती रूम बघ, फक्त रूम बघ. आहे चेंजिंग रूम. आई शपथ लावला ग. तू यायच्या वेळेसच लावायचं होतं का त्यांना? तर मित्रांनो, आपली मेन लीड कॅरेक्टर रेडी झालेली आहे, जी की खूप सुंदर दिसत आहे. नाही सुंदर नाही म्हणतात ना, आपण बाई दिसत आहे एवढं माझं ओके नाही, कारण की तेच बनते. हां ठीक आहे, चला बाय. आपण बाय. बाकीचं पुढं बघा. पुढं हे खूप ब्राईटनेस येते इथं, भारी वाटतं ना. समजतंय का तुम्हाला? समजतंय का? हो. तुम्हाला माहिती आहे का, आम्ही चेंज करण्यामध्येच एवढा वेळ लावला आणि व्हिडिओ बनवण्यामध्येच एवढा वेळ लागला की यांचं इथं वाचनसुद्धा सुरू झालेलं होतं. म्हणजे कोणत्या पण नाटकाच्या अगोदर आपण एकदा पूर्ण वाचन करत असतो नाटकाचं, तर इथं हे वाचन चालू होतं. सगळेजण वाचन वगैरे करत होते आणि आम्ही हुशार ना, एवढं हुशार बापरे. हां आम्ही आता आलेलो आहे
आवाज जोरात. हां, आम्ही आता आलेलो आहे तुम्ही सांगा. बीडमध्ये, माहीत नाही कोणतं तरी कॉलेज. चहा घ्यायला स्पेशल. हां, तिथल्या एका कॉलेजमध्ये जिथं आमचं नाटक आहे आणि तिथं आम्ही आलेलो आहे चाय नमस्कार मंडळींनो, आम्ही इथं एकांकिका करायला आलो आहे. अखिल भारतीय एकांकिका स्पर्धा, त्याच्यामध्ये ही मेन रोल करते. हिने सुंदर दिसते ती, ही रोशनी आहे, ती लाईट करते हिने पण. आणि ही कोणी माहिती आहे का? बसवे साक्षी आहे, रंगभूषा करते ती स्वतःची रंगभूषा करते, रंगभूषा करते. आणि हा संकेत आहे, ह्यो पण थोडाफार गोरा दिसतोय, थोडाफार रंगभूषा करून गोरा झालेला आहे. चैतन पोळ, जे की हे काय म्हणते आपलं ठगून. मी स्वतः रवी बोलते, जो की लोकांच्या बायका पळून गेलेल्या बायका वापस आणण्यात मदत करतो लोकांना, आणि त्या बायकांना पुन्हा घरी आणून. सॉरी, चुकलं माझं. ह्या नाटकामध्ये दादा तुम्ही काय करत आहात हे आम्हाला सविस्तरपणे सांगा. सविस्तरपणे सांगू म्हणता तर मी या नाटकामध्ये एका हिंदू बाबाची भूमिका साकारलेली आहे. बर. जी की लोकांना ज्यांच्या बायका पळून गेलेल्या त्यांच्या बायका वापस जादू तोड्यांना आणण्यात मदत करते, ज्यांचे लग्न होत नाही त्यांचे लग्न करून देण्यात मदत करते, आणि जे लोक म्हणजे कुटुंबाला त्रासलेले त्यांना तंत्र मंत्राद्वारे तो मोकळा करतो. असं माझा त्याच्यामधला पार्ट आहे, जो की मला खूप आवडला आहे. कारण माझ्या मुलांचे माझ्या बायकोचे पोट भरण्यासाठी मी काम करतो, तर मला आनंद आहे. मुळात आनंद सगळ्यांनाच व्हायला पाहिजे, कारण मी माझ्या घरच्यांचे पोट भरण्यासाठी अशी कामं करतोय. मला नोकरी लागलेली नाही, पण ठीक आहे, मी 49 वर्षाचा आहे. मला आनंद आहे की लोकांच्या पडलेल्या बायका मी वापस आणतो. एवढं सविस्तरपणे थँक्यू दादा. एवढं सविस्तरपणे फक्त तुम्हीच सांगू शकत होता. मला काय वाटलं तू पहिले जे सांगतोय का तो दुसऱ्या विषयावर चाललाय, समोर मला मी कट करते राहू दे का वाटलं मला. बायकोचा विषय कुठून आला ना, बोलू बाबाचा विषय असं वाटलं. पण मग 49 वर्षाचा बाबा आहे, जर मला मुलगी आहे मोठी, ते म्हणतो आणि बाबा मला मुलगी आहे का? मुलीचं नाव घातलं रागतो, कारण मला वाटतं की माझ्या मुलीला शिकते करून काय चहा आलेला आहे, आमचा पण आलेला आहे. फुकटचा चहा, फुकटचा असेल. ओके, चांगला नाही आहे, खरंच नाही आहे चांगला. माझे पहिलं नाटक होतं का ऑपरेशन गंगा, ते आता सांगते. ऑपरेशन गंगा नाही, लेखकाचा सूत्र चालू आहे. माहित नाही, मीठ शायद मीठ. माझं पहिलं नाटक शहाजी नाही, नाही, जाईच्या कळ्या. हो काय तू केलं? हा, जाईच्या काळ्या नावाचं एमजीएम मध्ये. काय केलं? तू तेव्हा नव्हता रे, जेव्हा मी केलं ना तेव्हा मेन कॅरेक्टर त्याच्याच बहिणीचा रोल, तिच्या बहिणीचा रोल, तिच्या बहिणीचा रोल ना. हे होतं ना पवन, सरांनी डायरेक्ट होतं म्हणून ते सर ओळखतात मला. हळू बोलायला हवं होतं. कुटाने होता, आपला फोन हरवला, आपली बॉटल हरवली, म्हणजे नाटक झाल्यावर काहीही व्यवस्थित होत नाही. फोन तरी भेटला, बॉटल तर भेटली पण नाही बाबा. गेली का त्याची बॉटल? मग जय श्रीमान सगळे घेते व्हिडिओ मध्ये. ड्रामॅटिक डिपार्टमेंट आपण. आता मी एक डोकं लावलं आहे. बोला ना. पण सरांना विचारून पाहायचं का? हा, मुलींना जाऊ द्या म्हणून सर. कुठं? हो हो, हां. आजच्या प्रयोगाचे जे लाईट्स केले खूप अप्रतिम लाईट्स केले, म्हणजे एवढा आनंदी मी झालो एक नट म्हणून
की मी स्टेजवरती वावरताना मी लाईट्स करते एवढी सुंदर माझ्या कॅरेक्टरला एवढा तो फील आला, एवढा तो ग्राफ मिळाला आणि कॅरेक्टर जे कुठलं पैसे वसूल तारीफ झालेली आहे. बस झालं एवढं. तसं ते फुकटच होतं. नाही त्याच्यामध्ये फुटेज वाढते ना. हो ना, टाकली तर वाढेल ना. नाही ती टाकते, फुटेज टाकते ती हो, चांगली पोरी. का नाही का नाही. चला हे बघा ही आमची पोरी. आता आपण चाललो आहोत थिएटर. कॉलेज मित्रांनो, आपलं नाटक झालेलं आहे. पहिला प्रयोग सुद्धा झालेला आहे आणि तो खरंच खूप चांगला झालेला आहे. आता आपण जात आहोत आपल्या घराकडे. तर बघूया. केस परेशान करते यार मला. खूप चांगलं केलं आहे आणि आम्ही डिपार्टमेंट पण बघितलं, ड्रामा डिपार्टमेंट या कॉलेजचं. छान, एकदम मस्त. म्हणजे मज्जा येते असं नाटक वगैरे करायला. तसं एरवी आपण रेग्युलरमध्ये पण करतोच, पण तरीसुद्धा. सो तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला नक्कीच सांगा. तसा संपला नाही आहे, अजून खूप बाकी आहे. अजून घरी जायचं बाकी आहे ना. त्याच्या अगोदर आपण खूप कुठाने अजून करणार आहे. अंधार आला गेला. दादा बिस्किट खायची. स्टार्टिंगला पण म्हणलं होतं थोडं. बिस्किट दाखवा, बिस्किटचं तोंड दाखवा. बिस्किट बाहेर का? बाई काही वाटतं का? बासुमोशा ये सभी सही. मित्रांनो आपण आता निघत आहोत. आमचं नाटक कसं झालं काय माहिती. चांगलं. आम्ही बस ट्राय फरसान ते कोणाचं सृष्टी आपणच खाणार आहे. तरी पण चांगलं सिक्रेट कोणाला देणार आहे का आपण? दिलं तर मग किस्सा होतो. सांगायचं सॉरीला पण देऊ का? एक दाना इनडायरेक्ट. बाय. येतो. बाय साक्षी. बाय. गलत बात. तर असा होता आपला बीडचा प्रवास आणि आपल्या नाटकाच्या पहिल्या प्रयोगाचा प्रवास. तर सर्वजण आणि आपलासुद्धा प्रवास सुरू झाला आहे बरं. म्हणजे आता आपण घरी जाण्यासाठी निघलो होतो आणि आम्ही तिघी मस्तपैकी असं एकदम शांत गुणी बाळांसारखं बसलो होतो. तर तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि बस झालं, खूप एवढंच खूप झालं. आणि तुम्ही हा व्लॉग पूर्ण बघितला त्यासाठी मनापासून धन्यवाद. बाय. असंच नेहमी व्लॉग बघत जा, जेव्हा मी टाकेल तेव्हा. तर हा सुंदर व्ह्यू बघत आजचा दिवस संपलेला आहे आणि हा व्लॉगसुद्धा संपलेला आहे.